नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण प्रसूतीशास्त्र व कला या विषयामधील फिमेल पेल्विस काय आहे याबद्दल पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे निसर्गतच म्हणजेच नैसर्गिकरित्याच स्त्रीचे कटीर म्हणजेच फिमेल पेल्विस हे असे बनले आहे की त्याच्यामुळे स्त्रीच्या सौंदर्यात तर भर पडतोच, याशिवाय महत्त्वाचे इंद्रिय म्हणजेच गर्भाशय, बीजकोश, मूत्राशय व गुदाशय यांचे संरक्षण सुद्धा होते. याशिवाय प्रसूतीच्या वेळेस सुलभ प्रसूती होण्यासाठी त्याची मदत होते. परंतु याचबरोबर ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवण्यासारखी आहे की लहानपणी होणाऱ्या आजारांचा कटिरावर परिणाम होतो, म्हणजेच फिमेल पेल्विसवर परिणाम होतो. उदाहरणार्थ पोलिओमलायटिस, मूडदूस, व्हिटॅमिन डीची कमतरता, ऑस्टिओमलेशिया म्हणजे कॅल्शियमची कमतरता आणि कटिराच्या हाडांच्या ट्युबरक्लोसिस या आजारामुळे अस्थिकटिरामध्ये अस्वाभाविकता निर्माण होते. नेक्स्ट फिमेल पेल्विसची डायग्राम आहे, जे की तुम्ही पाहू शकता. यामध्ये फिमेल पेल्विस हा 4 बोन्सपासून तयार झालेला असतो. ते बोन्स आणि त्याची माहिती आपण खाली पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम बोनी ऑफ पेल्विस. फिमेल पेल्विसमध्ये कुठले कुठले बोन्स असतात ते पाहूया. अस्थिकटीर हे 4 हाडांनी मिळून बनलेले आहे. याच्या मध्यभागी पोकळी निर्माण झालेली आहे. या कटीर पोकळीमध्ये गर्भाशय, मूत्राशय व गुदाशय यासारखी महत्त्वाची इंद्रिये असून त्यांचे कटिरामुळे संरक्षण होते. म्हणजेच या सर्व इंद्रियांचे फिमेल पेल्विसच्या हाडांमुळे संरक्षण होते. नेक्स्ट फिमेल पेल्विस हे कुठल्या कुठल्या हाडांपासून तयार झालेले आहे हे पाहूया. यामध्ये एकूण 4 हाडांनी मिळून कटीर तयार झालेले असते, म्हणजेच फिमेल पेल्विस तयार झालेले असते. 2 अनामिक हाडे, त्यालाच इनोमिनेट बोन्स असे म्हणतो, एक माकड हाड व एक कॉकिक्स, या 4 हाडांनी मिळून फिमेल पेल्विसची निर्मिती झालेली असते. यामध्ये सर्वप्रथम इनोमिनेट बोन्स काय आहेत हे पाहूया. या बोनलाच मराठीमध्ये अनामिक हाडे असे म्हणतात. ही चपट्या हाडांमध्ये लांब किंवा आखूड हाडामध्ये मोडत नाहीत, तसेच त्यांना विशिष्ट प्रकारचा आकारही नाही, म्हणून यांना अनामिक हाडे किंवा इनोमिनेट बोन्स असे म्हटले जाते व यांनाच पेल्विक बोन असेही म्हटले जाते. ही 2 असून उजव्या बाजूचे उजवे व डाव्या बाजूचे डावे इनोमिनेट बोन असे म्हटले जाते. या दोन्ही हाडामुळे अस्थिकटिराच्या म्हणजेच फिमेल पेल्विसच्या दोन्ही बाजू आणि पुढील भाग तयार होतो. नेक्स्ट इलियम, इस्चियम, प्यूबिस ही 3 हाडे एकत्र येऊन इनोमिनेट बोन तयार झालेले आहे. इलियम हा कटिराच्या हाडाचा वरील पंख्याप्रमाणे दिसणारा भाग आहे. हा इलियममुळे तयार झालेला आहे. हा भाग चपट्या हाडांमध्ये मोडतो, त्यामुळे त्याला आतील पृष्ठभाग व बाहेरील पृष्ठभाग असे 2 पृष्ठभाग आहेत. आतील पृष्ठभाग हा आंतरवक्र असून त्याला इलियाक फोसा असे म्हणतात. या पृष्ठभागाच्या खालील बाजूस एक ठळक रेषा असते, तिला इलिओपेक्टिनियम लाईन असे म्हणतात. ही रेषा पुढील बाजूस जिथे संपते तिथे एक लहान उंचवटा आहे, त्याला इलिओपेक्टिनियल एमिनन्स असे म्हणतात व बाहेरील पृष्ठभाग हा बहिर्वक्र असून त्यावरील खोलवट भागास ग्युटियल फोसा असे म्हणतात. बाहेरील पृष्ठभागावर कपाच्या आकाराचा दिसणारा खळगा हा तिन्ही हाडे एकत्र येऊन बनलेला आहे. याला ॲसिटॅब्युलम कॅव्हिटी असे म्हणतात. नेक्स्ट डायग्राममध्ये तुम्ही इनोमिनेट बोन पाहू शकता, तसेच याच्या संख्येप्रमाणे इथे याचे नावे दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. याचसोबत या ॲसिटॅब्युलम कॅव्हिटीच्या जवळजवळ 2 पंचमांश भाग हा इलियममुळे तयार झालेला आहे. याच कॅव्हिटीत मांडीच्या हाडाचे डोके बसून खुब्यांचा सांधा म्हणजेच हिप जॉईंट तयार झालेला आहे. आणखी सविस्तर माहितीसाठी तुम्ही ही डायग्राम पाहू शकता. नेक्स्ट इलियमचा वरील किनारा म्हणजेच वरचा काठ हा वक्र असून तिला इलियाक फ्रेस्ट असे म्हणतात. इलियाक फ्रेस्ट पुढील बाजूस जिथे संपते तेथील टोकास अँटेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन
असे म्हणतात. त्याच्या जवळच खालील बाजूस असणाऱ्या टोकास अँटेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन असे म्हणतात. इलियाक क्रेस्ट पाठीमागील बाजूस जेथे संपते तेथेही अशीच दोन टोके आहेत. त्यांना अनुक्रमे पोस्टेरियर सुपेरियर इलियाक स्पाइन व पोस्टेरियर इन्फेरियर इलियाक स्पाइन असे म्हणतात. इलियमला सेक्रम ज्या ठिकाणी जोडलेला जातो त्याच्या खालील बाजूस एक मोठी खाच आहे. तिला ग्रेस्टर सायटिक नॉच असे म्हणतात व यातूनच सायटिका नर्व मांडीकडे जाते. त्याच्या खाली एक लहान खाच असते. तिला लेसर सायटिका नॉच असे म्हणतात. नेक्स्ट, इस्चियम काय आहे हे पाहूया. हा कटिराच्या हाडाचा हा सर्वात जाड, दणकट व बळकट असा भाग आहे. इस्चियमच्या हाडाच्या खालील बाजूस जो उंचवटा आहे त्याला इस्चियल ट्युबोरासिटी असे म्हणतात. व्यक्ती बसलेला असताना यावरच संपूर्ण शरीराचा भार सांभाळला जातो. याच ठिकाणी हॅमस्ट्रिंग मसल्स जोडलेले असतात. इस्चियल ट्युबोरासिटीच्या वरील बाजूस पाठीमागे एक टोक दिसते. त्याला इस्चियल पाईन असे म्हणतात. इस्चियममुळे ॲसिटॅब्युलम कॅव्हिटीचा खालील भाग तयार होतो. नेक्स्ट, प्यूबिस काय आहे हे पाहूया. यामध्ये इनॉमिनेट बोनच्या पुढील भागास प्यूबिस असे म्हणतात. या हाडांच्या मधल्या भागास बॉडी व बाजूच्या भागास रेमाय असे म्हणतात. वरील बाजूस रेमसेला सुपियर रेमस व खालील बाजूस रेमसेला इन्फेरियर रेमस असे म्हणतात. सुपेरियर रेमसमुळे ॲसिटॅब्युलम कॅव्हिटीचा पुढील भाग तयार होतो व इन्फेरियर रेमस खालील इस्चियमला जाऊन मिळतो. त्यामुळे मध्यभागी जे छिद्र म्हणजेच पोकळ भाग तयार होतो त्याला ॲब्च्युरेटर फोरामेन असे म्हणतात. यामधून रक्तवाहिन्या व मज्जातंतू जातात. दोन प्यूबिक बोन्स एकत्र येऊन सिम्फायसिस प्यूबिक हा सांधा तयार होतो व त्याच्या खालील कमानीस प्यूबिक आर्च असे म्हणतात. प्यूबिकच्या वरच्या रेमसला ज्या ठिकाणी इलियम मिळतो त्या ठिकाणच्या खडबडीत भागास किंवा रेषेला इलिओपेक्टेनियल लाईन असे म्हणतात. नेक्स्ट, प्रसूतीच्या दृष्टीने असलेले महत्त्व हे पाहूया. यामध्ये दोन इस्चियल स्पाइन मधील पातळी म्हणजेच त्याच्या लेवलला झिरो स्टेशन असे म्हणतात. मदर ही प्रसूतीमध्ये असताना गर्भमस्तक या पातळीच्या कितपत वर किंवा खाली आलेले आहे यावरून प्रसूतीची प्रगती म्हणजेच प्रोग्रेस समजते. झिरो स्टेशनला लँडमार्क समजले जाते. मदर प्रसूतीसाठी आलेली असताना PV एक्झामिनेशन करून झिरो स्टेशनच्या वरच्या बाजूस गर्भमस्तक असेल तर -1 सेंटीमीटर ते -2 सेंटीमीटर झिरो स्टेशन व झिरो स्टेशनच्या खालच्या बाजूस गर्भमस्तक असेल तर +1 सेंटीमीटर झिरो स्टेशन असे मानले जाते. नेक्स्ट, सॅक्रम बोन काय आहे हे पाहूया. यामध्ये 5 मणके एकत्र येऊन हे हाड तयार झालेले आहे. याचा आकार हा त्रिकोणी आहे म्हणून याला त्रिकास्थी असेही म्हणले जातात, जे की तुम्ही इथे इमेजमध्ये पाहू शकता. या बोनला 2 पृष्ठभाग आहेत. आतील पृष्ठभाग हा आंतरवक्र आहे. या खोलगट भागास हॅलो ऑफ द सेक्रम असे म्हणतात. 5वा लंबर वर्टिब्रा व पहिला सेक्रम वर्टिब्रा यामधील सांधा हा थोडा ठळक आहे. त्याला सेक्रल प्रोमेंटरी असे म्हणतात. हा एक ऑब्स्टेटिक मधला महत्त्वाचा पॉईंट समजला जातो. हा जितका जास्त प्रॉमिनंट म्हणजे आतील बाजूस तितकाच जास्त, तितकीच बाळंतपणातील अडचण जास्त असे समजले जाते. नेक्स्ट, सेक्रमचा बाह्य पृष्ठभाग हा बहिर्गोल असून तो खडबडीत आहे. सेक्रमच्या वरील बाजूस असणाऱ्या पसरट भागास विंग्स ऑफ द सेक्रम असे म्हणतात. सेक्रमच्या दोन्ही बाजूस छिद्रे आहेत. त्याला सेक्रल फोरामिन्स असे म्हणतात. याच छिद्रातून मज्जातंतू बाहेर पडतात. 5ही मणके एकत्रित आल्यामुळे स्पायनल कॅनॉल तयार झालेला आहे व त्यातूनच स्पायनल नर्व्ह जातात. नेक्स्ट, सॅक्रमचे प्रसूतीशास्त्राच्या दृष्टीने महत्त्व काय आहे हे पाहूया.
यामध्ये सेक्रल प्रोमेंटरी ऑब्स्टॅटिक लँडमार्क असे म्हणतात. सेक्रल प्रोमेंटरीचा भाग आतील बाजूने जास्त पुढे आल्यास ब्रीमचा ॲटोरोपोस्टेरियर डायमीटर हा लहान होतो व त्यामुळे गर्भमस्तक कटिरात उतरण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. सेक्रमचा आतील पृष्ठभाग हा आंतरवक्र असल्यामुळे तेथे खोलगट भाग तयार होतो, त्याला हॅलो ऑफ द सेक्रम असे म्हणतात. नेक्स्ट, कॉकिक्स बोन काय आहे हे पाहूया. कॉकिक्स बोन यालाच माकड हाड, गुदास्ती असेही म्हणतात. 4 कॉकिक्झियल मणके एकत्र येऊन कॉकिक्स हे हाड तयार झालेले आहे. ते वरील बाजूस सेक्रमला जोडून सेक्रोकॉक्सिजियल जॉईंट तयार होतो. प्रसूतीच्या वेळेस याच कॉक्सिकचे टोक मागे ढकलले जाऊन कटिराच्या बाह्यद्वाराचा पूर्व पश्चिम व्यास 1/2 इंचाने मोठा होतो, म्हणजेच वाढतो व त्यामुळे प्रसूती सुलभ होते. यामध्ये अस्थिकटिराचे कार्य हे शरीराला आधार देणे, कटिर पोकळीतील इंद्रियांचे संरक्षण करणे इत्यादी असते. नेक्स्ट, फिमेल पेल्विसचे जॉईंट पाहूया, म्हणजेच कटिराचे सांधे. यामध्ये सर्वप्रथम सेक्रो इलियाक जॉईंट आहे. इलियम व सेक्रम यांच्यामध्ये तयार होणारा हा सांधा असून डाव्या बाजूस एक व उजव्या बाजूस एक असे 2 सेक्रो इलियाक जॉईंट्स आहेत, जे की तुम्ही इथे इमेजमध्ये पाहू शकता. आणि नेक्स्ट जॉईंट आहे सेक्रोकॉक्सिजियल जॉईंट. हा जॉईंट सेक्रम व कॉक्सिक ही 2 हाडे एकमेकांना जोडली जाऊन हा सांधा तयार होतो, जो की तुम्ही इथे इमेजमध्ये पाहू शकता. यामुळे स्त्रियाच्या प्रसूतीच्या वेळी या सांध्यांची हालचाल जास्त होऊन कॉक्सिक मागे ढकलले जाते व प्यूबिक बोन पासून 2 लांबट फाटे पसरले आहेत, त्याला रेमाय ऑफ द प्यूबिक असे म्हणतात. या 2 रेमायमधील कोन सुद्धा फार महत्त्वाचा आहे. हा कोन 90 अंशापेक्षा मोठा असेल तर आउटलेट डायामीटरला जास्त जागा मिळते आणि प्रसूती सुलभ होण्यास मदत होते. नेक्स्ट, सिम्फायसिस प्यूबिस जॉईंट काय आहे हे पाहूया, जो की तुम्ही इथे इमेजमध्ये पाहू शकता. हा जॉईंट दोन्ही बाजूच्या प्यूबिस बोन्सची बॉडी एकमेकांना जोडली जाऊन हा सांधा तयार होतो. या सांध्यात 2 हाडामध्ये कुर्चेची चकती असते, म्हणून त्याला कुर्च्यात्मक सांधा किंवा कार्टिलिजिनस जॉईंट्स असे सुद्धा म्हणतात. या सांध्याची हालचाल थोड्या प्रमाणात होते. गर्भ अवस्था नसताना हे सांधे फार थोडे हालचाल करणारे असतात, पण गर्भ अवस्थेमध्ये हे सांधे सॉफ्ट होतात, लिगामेंट्स ताणली जातात. ही सर्व क्रिया हार्मोन्समुळे होते, त्यामुळे प्रसूतीच्या वेळी जननमार्ग मोठा होऊन गर्भमस्तक बाहेर पडणे सुलभ होते. तर ह्या सिम्फॅसिस प्यूबिस जॉईंटचा काय काय नुकसान असतात, म्हणजेच काय काय तोटे असतात हे पाहूया. यामुळे स्त्रियांना बाळंतपणानंतर कंबरदुखी व चालताना जांघेमध्ये त्रास होणे या तक्रारी उद्भवतात. नेक्स्ट, पेल्विसचे पार्ट्स पाहूया. यामध्ये कटिराचे मुख्यतः 2 भाग पडलेले आहेत. नंबर 1 खोटे कटीर आणि नंबर 2 खरे कटीर. तर खोटे कटीर यामध्ये मागील बाजूस सेक्रल प्रोमेंटरी, पुढील बाजूस प्यूबिक क्रेस्ट व दोन्ही बाजूस इलिओपेक्टोनियल लाईन मिळून पेल्विक ब्रिम तयार झालेली आहे. पेल्विक ब्रिमच्या वरील भागास खोटे कटीर असे म्हणतात. प्रसूतीच्या वेळी खोट्या कटिराचा फारसा उपयोग होत नाही, परंतु खोट्या कटिराच्या मापावरून खऱ्या कटिराची सर्वसाधारण कल्पना येते. खोट्या कटिराच्या मापास एक्सटर्नल पेल्विमेट्री असे म्हणतात. आजकाल याचा अजिबात उपयोग केला जात नाही. नेक्स्ट, खरे कटीर काय आहे हे पाहूया, म्हणजेच ट्रू पेल्विस. यामध्ये ब्रिमच्या खालील भागास खरे कटीर असे म्हणतात. खऱ्या कटिराचे इनलेट, कॅव्हिटी व आउटलेट असे 3 भाग पडतात. तर इनलेट काय आहे हे पाहूया. इनलेट यालाच ब्रिम असे म्हणतात. ही मागील बाजूस सेक्रल प्रोमेंटरी, पुढील बाजूस प्यूबिक रेमाय व दोन्ही बाजूस इलिओपेक्टिनियल लाईन्स मिळून तयार झालेली आहे. गायनाकॉइड पेल्विसमध्ये सेक्रल प्रोमेंटरीचा उंचवटा वगळता ब्रिमचा आकार गोलाकार आहे. नेक्स्ट, कॅव्हिटी काय आहे हे पाहूया. ब्रिम व आउटलेट याच्यामधल्या भागास कॅव्हिटी असे म्हणतात आणि ही कॅव्हिटी पूर्ण गोलाकार असते. नेक्स्ट, आउटलेट काय आहे हे पाहूया. आउटलेट म्हणजे वरील कडा ही इस्चियल स्पाइनने बनते.
यामधील अंतर म्हणजे बायस्पायनस डायमीटर होय. हा 10 सेंटीमीटरचा असून प्रसूतीशास्त्रामध्ये याला अतिमहत्त्व आहे व पेल्विसच्या रुंद प्रतलाचे हे माप आहे. आउटलेटची पुढील बाजू ही प्युबिक आर्चने तयार झालेली आहे. या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार होतो, जो की दोन्ही बाजूला इस्चियल ट्युबरोसिटीसच्या मागे कॉकिक्स व सेक्रोट्युबरस लिगामेंट्सने पेल्विक आउटलेट तयार होतो. याचा आकार हा हिऱ्याच्या म्हणजेच डायमंड शेप्ड सारखा असतो. नेक्स्ट, फिमेल पेल्विस व मेल पेल्विस या दोन्हीमधील फरक पाहूया. यामध्ये स्त्री कटिराचे हाडे गुळगुळीत व वजनाला हलकी असतात, तसेच पुरुष कटेरीचे हाडे खडबडीत, चिकट व कमी चिकट व वजनाला जड असतात. तसेच फिमेल पेल्विक ब्रीमचा आकार साधारण गोलाकार असतो आणि मेल पेल्विसच्या ब्रीमचा आकार हा हृदयाकृती असतो, म्हणजेच हार्ट शेप्ड असतो. नेक्स्ट, फिमेल प्युबिक आर्च मोठी असते, मेल प्युबिक आर्च लहान असते. फिमेल पेल्विसमध्ये दोन्ही इस्चियल ट्युबरोसिटीजमधील अंतर जास्त असते व मेल पेल्विसमध्ये दोन्ही इस्चियल ट्युबरोसिटीजमधील अंतर कमी असतो. तसेच फिमेल सेक्रम रुंद व उथळ असते आणि मेल सेक्रम अरुंद व खोलगट असते. तसेच फिमेल पेल्विक कॅव्हिटी गोलाकार व उथळ असते व मेल पेल्विक कॅव्हिटी अरुंद व खोल रुंद असते. यासोबत फिमेल पेल्विक आउटलेट रुंद असते व मेल पेल्विक आउटलेट हा अरुंद असतो. नेक्स्ट, फिमेल पेल्विसची ग्रेटर सायनोटिक नॉच रुंद असते आणि मेल पेल्विसची ग्रेटर सायनोटिक नॉच अरुंद असते. तसेच फिमेल पेल्विसमध्ये खोटे कटीर रुंद असते आणि मेल पेल्विसमध्ये खोटे कटीर अरुंद असते. तसेच फिमेल पेल्विसच्या कटिराचे सांधे जास्त प्रमाणात ताणले जातात व मेल पेल्विसच्या कटिराचे सांधे जास्त ताणले जात नाहीत. तसेच फिमेल पेल्विसचा प्युबिक कोन हा 90 अंशाचा असतो आणि मेल पेल्विसचा प्युबिक कोन हा 90 अंशापेक्षा लहान असतो. नेक्स्ट, क्लासिफिकेशन्स ऑफ फिमेल पेल्विस पाहूया, म्हणजेच स्त्री कटिराचे वर्गीकरण. यामध्ये कटिराचे मुख्यत्वे करून 4 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. सर्वप्रथम आहे गायनेकॉइड पेल्विस. तर यामध्ये ब्रीमचा आकार हा साधारणतः गोलाकार आहे. नेक्स्ट क्लासिफिकेशन अँड्रॉइड पेल्विस आहे. यामध्ये ब्रीमचा आकार हा हृदयाकृती असतो. थर्ड क्लासिफिकेशन हे अँथ्रोपॉइड पेल्विस आहे. यामध्ये ब्रीमचा आकार हा अंडाकृती असतो. नेक्स्ट, फोर्थ क्लासिफिकेशन आहे प्लॅटिपोलाइड पेल्विस. यालाच सांधे चपटे कटीर असे म्हणतात. यामध्ये ब्रीमचा आकार हा किडनी शेप असतो. नेक्स्ट, डायग्राममध्ये तुम्ही हे 4 क्लासिफिकेशन पाहू शकता, ज्यामध्ये तुम्हाला समजून घेण्यास सोपे जाईल. नेक्स्ट, गायनेकॉइड पेल्विस काय आहे हे पाहूया. यामध्ये प्रसूतीच्या दृष्टीने म्हणजेच जनन मार्गाने गर्भ बाहेर येण्याच्या दृष्टीने हे कटीर अतिशय योग्य असते. ब्रीमचा आकार हा गोलाकार असतो. सेक्रम चांगला अंतर्वक्र असल्याने आतील पोकळी ही उथळ बनण्यास मदत झालेली असते. ग्रेटर सायनोटिक नॉच ही रुंद असते. प्युबिक आर्च मोठी असते. सुमारे 90 अंशाचा कोन दोन्ही प्युबिसने तयार होतो. दोन्ही इलियाक क्रेस्ट या रुंद असून चांगल्या वक्र म्हणजेच वेल कर्व्ड असतात. अशा प्रकारे कटीर हे साधारणपणे ज्या स्त्रियांमध्ये कोणतेही व्यंग नाही, ज्या स्त्रीची उंची 1.5 मीटरपेक्षा जास्त आहे, ज्या स्त्रियाच्या कमरेचा खालचा भाग हा खांद्यापेक्षा रुंद आहे, ज्या स्त्रियांच्या फुटवेअरचा नंबर 4 किंवा त्याच्यापेक्षा मोठा आहे, तिच्यामध्ये गायनेकॉइड पेल्विस आपल्याला आढळून येते. नेक्स्ट, पेल्विसचे लिगामेंट्स पाहूया. यामध्ये पेल्विसची एकूण 18 बंधने आहेत व ती खालील प्रकारे आहेत. यामध्ये पॉपट्स लिगामेंट 2 असतात. सेक्रोपायनस लिगामेंट हे 2 असतात. सेक्रोट्युबरस लिगामेंट सुद्धा 2 असतात. प्युबिक लिगामेंट्स 4 असतात. इलिओ लंबर लिगामेंट 2 असतात. इलिओ सेक्रल लिगामेंट हे सुद्धा 2 असतात. इलिओ कॉक्सिजियल लिगामेंट्स हे 2 असतात. लंबोसेक्रल लिगामेंट हा 1 असतो आणि सेक्रोकॉक्सिजियल लिगामेंट हा 1 असतो. असे मिळून एकूण 18 लिगामेंट्स असतात.
या 18 बंधनांनी कटिराची 4 हाडे भक्कम रीतीने जोडली गेलेली असतात. वरीलपैकी 4 बंधने या ठिकाणी अति महत्त्वाची आहेत, ते पाहूया. सर्वात प्रथम सेक्रोइलियाक लिगामेंट. तर ही लिगामेंट संपूर्ण शरीरातील अतिबळकट अशी लिगामेंट्स आहेत. या लिगामेंट्सचे एक टोक इलियमला सेक्रोइलियाक जॉईंट जवळ जोडलेले असून दुसरे टोक सेक्रमला जोडलेले आहे. नेक्स्ट इंटरप्युबिक लिगामेंट. यामुळे सिम्फायसिस प्युबिस जॉईंटला बळकटी येते. थर्ड सेक्रोट्युबरस लिगामेंट आहे. हे सेक्रम व इस्ट्रियल ट्युबरोसिटींना जोडणारे लिगामेंट आहे. फोर्थ लिगामेंट सेक्रोपायनस लिगामेंट आहे. हे सेक्रम व इस्ट्रियल स्पाइन्सना जोडणारे लिगामेंट्स असून त्यामुळे पेल्विक आउटलेटची पाठीमागील भिंत म्हणजेच पोस्टेरियर वॉल तयार होते. फिमेल पेल्विसचा पार्ट 2 हा आपण दुसऱ्या क्लासमध्ये डिस्कस करूया. थँक्यू.